सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भलराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आज आपल्या बरोबर उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी रे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, मी आता ज्याप्रमाणे सांगितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतून विद्यापीठामध्ये होणारं संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक शुक्रवारी दुपारी 3 ते 4 या दरम्यानमध्ये विविध पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विविध महत्वाच्या पिकांसंदर्भामध्ये आपण व्याख्यानं आयोजित करत असतो. तसेच अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ आपल्या बरोबर यावेळेस एकत्र उपलब्ध असतात. शेतकरी बंधूंनो, आज आपण जो विषय निवडला आहे तो आहे हळद व आले या दोन पिकांमधील अडचणी व त्यावरील उपाय. आपणास माहितीच आहे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि आले आणि हळद ही दोन्ही जी पिकं आहेत ही जमिनीमध्ये त्याचे जे काही आपल्याला उत्पादन होतं ते जमिनीमधून आपण त्याचं उत्पादन घेतो आणि त्यामुळं त्याच्यावरती जास्त विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे आपण या विषयाची आज निवड केलेली आहे. या आले आणि हळद या पिकांवरील उपाययोजना यासाठी आपण जे शास्त्रज्ञ आमंत्रित केले आहेत त्यामध्ये डॉक्टर संतोष मोरे सर, प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे डॉक्टर मनोज माळी सर, सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली, त्याचप्रमाणे डॉक्टर सचिन महाजन सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्रज्ञ
कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली व डॉक्टर संग्राम काळे सर, सहाय्यक प्राध्यापक मृदशास्त्र विभाग, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली. तर कसबे डिग्रज जिल्हा सांगली येथे आपल्याकडं हळद पिकावरती मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत. तर येथील शास्त्रज्ञ आपल्याबरोबर उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंनो, आपणाला सर्वांना अवगतच असेल की महाराष्ट्र हा हळद उत्पादनामध्ये सगळ्यात महत्वाचं एक राज्य आहे. आणि त्यातल्या त्यात सांगली जिल्हा जर म्हटलं तर सांगली जिल्ह्याला कॅपिटल ऑफ टर्मरिक इन इंडिया असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर या हळद हळद पिकाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 83,000 हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते व जवळजवळ 2,78,000 मेट्रिक टन एवढं हळदीचं आपल्याकडे उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. त्याचप्रमाणे जर आल्याचा जर विचार केला तर आले आपल्याकडे जवळजवळ 1,32,000 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्याचं उत्पादन आपल्याकडं होतं. म्हणजे भारतातील एकूण उत्पादनाच्या जवळजवळ 8% उत्पादन आल्याचं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. तर ही दोन्ही पिकं ही मसाला पिकं आहेत आणि ही दोन्ही पिकं आपल्याकडं मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि शेतकऱ्यांना याच्यावरती या पिकांच्या संदर्भात मोठ्या अडचणीही निर्माण होत असतात. तर त्यासाठी आपण अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात आणि त्यासाठी आपण सर्व आपल्या या शास्त्रज्ञांना आपण इथे बोलवलेलं आहे. तर मी माझ्याकडे जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे डॉक्टर मनोज माळी सरांसाठी. सर, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये हळदीच्या लागवडीसाठी आपण कोणत्या जातींचा वापर करणं गरजेचं आहे? नमस्कार. शेतकरी महाराष्ट्र राज्यामध्ये आपण त्या भागात वास्तव्य करतो त्यानुसार त्या स्थानिक जाती आहेत ते आपण लागवड करू शकतो. यामध्ये आज जर बघितलं सर्वाधिक एरिया हा सेलम जातीच्या याच्यामध्ये आज जर आपण बघितलं राज्यातील 80% क्षेत्र हे केवळ सेलम या जातीच्या खाली आहे. तर आजच्या घडीला महाराष्ट्रात सेलम ही जात आघाडीवर आहे, कारण दरवर्षी शेतकरी बांधवांचं घरचं बियाणं असते. त्यानंतर आपल्या हळद संशोधन केंद्राने विकसित केलेल्या फुले स्वरूपा आणि फुले हरिद्रा या जाती देखील त्यांचं देखील आपण लागवड मोठं करू शकतो. जर आपण विदर्भाकडील रहिवासी असाल तर त्या भागामध्ये वायगाव ही जात चांगली आहे. वर्धा, नागपूर या भागामध्ये ही जातीचं उत्पादन चांगलं मिळतं, तिथं स्थानिक जात आहे. त्या खालोखाल प्रगती किंवा मेघा या जातींची आपण लागवडी करू शकतो. परंतु हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज विकसित केलेली जात आहे फुले स्वरूपा या जातीमध्ये कुरकुमीन या घटकाचं प्रमाण जास्त आहे, 5.19% एवढं आहे. तसेच ही जात किंवा या जातीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव फार उशिरा होतो. जोपर्यंत पानांची पूर्ण वाढ झालेली असते आणि पानातील अन्नद्रव्य त्याचा फायदा हा होत असतो या जातीचा. त्या खालोखाल फुले हरिद्रा देखील मागील वर्षी जात आहे. ते देखील हळकुंड आकाराने मोठे येतात, उत्पादनावर चांगले आहे. ते देखील कुरकुमीन या घटकाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे साहजिकच फुले स्वरूपा, फुले हरिद्रा, सेलम किंवा वायगाव, प्रगती, मेघा, ESR2 अशा विविध जातींची आपण लागवडीसाठी निवड करू शकता. धन्यवाद सर. म्हणजे फुले स्वरूपा, फुले हरिता, त्याचप्रमाणे वायगाव ही जी विदर्भातील एक त्याला मला वाटतं की त्याला नामांकन पण मिळालेलं आहे, GI नामांकन पण मिळालेलं आहे. तर ह्या अशा जातींचा जर आपण वापर केला तर शेतकऱ्यांना फायदा होईल. तर आपल्या बरोबर एक शेतकरी आहेत, मला वाटतं ते शेतात आहेत, सॅमसंग नावाने आहेत ते. सर, आवाज येतोय का माझा? हो सर, हो सर. हा सर, आपला प्रश्न असेल तर विचारा आपण प्लीज. सर, प्रश्न एक आहे सर. हा, कंदकुज कशामुळे येते?
आपण आपलं आल्याचं पीक दिसतंय सर. हा सर, आले आले आले, बरोबर सर. हा. महाजन सर, आल्याचं पीक आहे आणि कंदकुज होते. स्पॉट दाखव सर यावर्षी आपल्याला. हम्म. हा स्पॉट दाखवतो मी, दिसतंय. तोपर्यंत सर चालू करा तुमचं. हा दिसतंय, मध्ये मध्ये ते पॅचेस पडलेले आहेत. मध्ये मध्ये पॅचेस पडलेले आहेत, दिसत आहेत ते. बरोबर सर. ठीक आहे, हरकत नाही. काय झालेलं आहे, या वर्षी पाऊस काळ थोडा जास्त आहे. सुरुवातीपासूनच एकसारखा पाऊस लागून राहिला आणि आल्यामध्ये असं आहे की साठून राहिलेलं पाणी किंवा बोधामध्ये जास्त प्रमाणात जरी जास्त काळ पाणी साठून राहिलं तरी सुद्धा ते या पिकाला बिलकुल मानवत नाही. अशा वेळेला कंदकुजीला कारणीभूत असणारी बुरशी पिथियम अफॅनिडर्मॅटम आहे किंवा काही ठिकाणी फ्युजारियम आहे, काही ठिकाणी बॅक्टेरियल विल्ट सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो. तर पिथियम नावाची बुरशी जी आहे त्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झालेला यावर्षी दिसून आलेला आहे. आणि पाणी जर जास्त असेल तर या बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असतं. फार वेगाने या बुरशीचे बीजाणू वाढतात. ज्या बाजूला पाणी वाहत जातं त्या पाण्याबरोबर हे बीजाणू सुद्धा वाहत जातात आणि मुळाला आणि कंदाला लगेच ते पकडतात. जर त्या ठिकाणी कंदाला इजा झाली असेल काही कारणानं, मग सूत्रकृमीमुळे इजा झालेली असेल, आपलं काही अंतर मशागत करताना, तण काढताना किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे कंदाला इजा झाली असेल तर तिथून पटकन ते बीजाणू आत प्रवेश करतात आणि अशा प्रकारे ती लागण पुढं 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 वाढत जाते. त्यामुळं यावर्षी सगळ्यात महत्वाचं कारण असं आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाण्याचा निचरा न होणे किंवा कमी प्रमाणात होणे ह्या गोष्टीमुळं फार मोठ्या प्रमाणात कंदकूज दिसायला लागलेली आहे. सर यावर उपाय काय करू शकतो सर आपण? हो हो हो, उपाय आहेत. आता हे तुमचं जे पीक समोर दिसतंय अतिशय उत्तम पीक आहे आणि आता जे तुम्ही फोकस केलेलं आहे ते एकच थोडासा 1-2 फुटाचाच एरिया असा आहे की त्याच्यामध्ये ती बाधा झालेली असावी. बरोबर सर, राईट. इथून हा, तर इथपर्यंत बाधा झालेली सर. ठीक. आता तुम्ही काय करायचं, पहिलं जेवढे म्हणून अशा प्रकारचे बाधित झालेले कंद आहेत ते पूर्ण बरोबर. काढायचे मुळासहित आणि बरोबर. ते बाहेर नेऊन सुकू द्यायच्या नंतर जाळून टाकायचे. त्याचं कारण असं आहे, आपण काय करतो की एका बाजूनं लागण झालेली दिसते तेवढंच वरचा वाळलेला पाला आहे तो काढून घेतो, उकरून कंद जेवढा खराब झालेला आहे तेवढाच कट करून घेतो आणि बाकीचा चांगला आहे असं समजून आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. पण खरं तर बरोबर. काय असतं, जो कंद कुजलेला आहे त्याला जवळजवळ 20-22 दिवसापूर्वी बाधा झालेली आहे म्हणून आज त्याच्यामध्ये कूज दिसते. आज बरोबर. राहिलेला कंद जरी तुम्हाला चांगला दिसत असला तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्यात बुरशी नाहीये. ती बुरशी कार्यरत राहणार आहे आणि थोड्या दिवसांनी तो जाणारच आहे. त्यामुळं ज्या कंदाला बाधा झाली कुठलाही विचार न करता तो कंद बाजूला काढावा, नष्ट करावा. ही पहिली बाब. दुसरी बाब, अशा प्रकारचे पॅचेस जिथं जिथं आहेत तिथं उतार कुणीकडे आहे बघून उताराच्या बाजूला एक 6 इंचाने बेड कट करायचा, जेणेकरून या बेड मधून पाणी जे येणार आहे पाझरून ते पुढच्या कंदापर्यंत न जाता खाली सरीत उतरलं पाहिजे पाणी. कारण बरोबर. त्या पाण्यामार्फतच बीजाणू पुढं पुढं प्रसारित होतात. म्हणून ते पाणी तेवढं पुढं जाऊ द्यायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी एक 6 इंचाचा बेड 6 इंच रुंदी धरून कट केला की पुढं होणारा प्रसार थांबतो. त्यानंतर बरोबर. काय करायचं आपल्याला, ज्या ठिकाणावरून आपण कुजलेले कंद काढलेले आहेत त्या ठिकाणच्या मातीमध्ये बुरशीनाशकाचं द्रावण हे ड्रेंच करायचं आहे. त्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड 50% वेटेबल पावडर 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी हे घेऊन चांगलं गरगरीत त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायचं आहे. बरोबर. शिवाय त्याला लागून असणारे जे काही कंद आहेत, म्हणजे असं ग्राह्य धरा की तो एक अर्धा गुंठा, ठीक आहे, बरोबर. तिथं सुद्धा कॉपर ऑक्झिक्लोराइडचं ड्रेंचिंग करायचं. आणि इतर ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी बाधा झालेली नाही त्या ठिकाणी कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा मेटॅलॅक्झिलचं ड्रेंचिंग न करता सरळ आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडीचं ड्रेंचिंग करायचं. ट्रायकोडर्मा निवडताना खात्रीशीर ठिकाणावरून आपण निवडा. शक्यतो फ्रेश कल्चर जास्तीत जास्त कसं मिळेल हे बघा, म्हणजे त्याची तुम्हाला चांगली कार्यक्षमता मिळेल. तर संभाजीनगर विद्यापीठातून घेतलं होतं, केव्हीके मधून घेतलं होतं. हरकत नाही. बायोमिक्स बायोमिक्स चांगला आहे, विद्यापीठातून घ्या तुम्ही, तेच चांगलं आहे. तुमचं कुठला गाव एरिया कुठला आहे सांगता येईल? छत्रपती संभाजीनगर, वैजापूर तालुका आणि शिरूर बंगल्यापाशी विनायकराव अण्णांची लोणी तिथे आहे आमचं. ओके, वैजापूर तालुका. ओके, हरकत नाही. त्या बाजूला आता हे समजा तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला तो बरोबर आम्ही ना त्याला
कॉपर ऑक्झी केली मी ना, बायोमिक्स 5-5 लिटर सोडलेलं आहे. ड्रेंचिंग कशाची केली होती? परंतु सर कंद खाली चांगला आहे, ऐका मला कंद मध्ये खाली चांगला आहे, पण थांबा. तुमचा आवाज मध्येच गेला होता. ड्रेंचिंग कशाची केली होती तुम्ही? आवाज सर हॅलो, तुम्ही जरा मोबाईल थोडस जवळ पकडा. मला हॅलो, आवाज तुमचा येत नाहीये. येतोय का हा हा सर? कोसाईड 2000 घेतलं होतं आणि स्ट्रेप्टोसायक्लिन घेतलं होतं. ओके. आणि त्यानंतर बायोमिक्स घेतलं का? नाही, पहिले अगोदर 5-5 लिटरचे कॅन सोडलेले आहेत 15 दिवसाच्या अंतराने. बर. पण ते नॉर्मल समजा एवढा स्पॉट झालेला आहे सर बायोमिक्स मुळे, आमचा प्लॉट वाढला नाही बरं का. पण आपण समजा कसं स्ट्रेप्टोसायक्लिन घेतलं ना, तर बॅक्टेरियामध्ये आपण अँटीबायोटिक म्हणून कोणते बॅक्टेरिया वापरू शकतो समजा, जसं बुरशीनाशक म्हणून आपण ट्रायकोडर्मा वापरतो ना. आलं, माझ्या लक्षात आलं. असं बॅक्टेरियासाठी कुठलंही हे उपलब्ध नाही आहे जैविक कल्चर. त्यामुळं जर बॅक्टेरियल विल्ट असेल तर स्टेप्टोसायक्लिन वापरलेलं हे चांगलं आहे, त्याची गरज आहे. मग कॉपर ऑक्झीक्लोराइड अधिक स्टेप्टोसायक्लिन हा डोस चांगला आहे बॅक्टेरियासाठी. पण तुमचं जे लक्षण दिसतंय मला ते बॅक्टेरियाचं दिसत नाहीये. हे पिथियम नावाच्या बुरशीमुळं जी कूज होते त्याचं लक्षण मला ह्या पिकामध्ये दिसतंय. त्यामुळे पिथियम सर आम्ही फक्त ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून स्टेप्टो ऍड केलं तर दुसरं काही विषय नाही. हरकत नाही. इट्स ओके. आता वापरायची गरज नाही तुम्हाला. आता इथून पुढे पाऊस हळूहळू कमी येईल. बरोबर. फक्त एवढंच करा की ते बाधित आहे ते ठेवू नका. कारण काय आहे की नंतर कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा याच्यामध्ये आलं लावलं तर सुरुवातीपासूनच रोगाचे जंतू तुमच्या मातीमध्ये तयार आहेत. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी काय करू कंदमाशीच्या संदर्भात मोरे सर आपल्या बरोबर मोरे सर आहेत. सर, कंदमाशीच्या संदर्भात कसं नियोजन करता येईल? हॅलो, आवाज येतोय माझा सर? हा सर, येतोय. सर येतोय ना. कंदमाशी ही एक आला आणि तुमची हळद या दोन्ही पिकांना सर्वात जास्त हानिकारक पोहोचवणारी माशी आहे. तर कुठलीही किडी नियंत्रण करण्यापूर्वी तिचं जीवनचक्र किंवा तिचे ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत तर त्या अवस्था सगळ्या शेतकऱ्यांना ओळखता आल्या पाहिजे. बऱ्याच वेळा होतं काय की फक्त आपल्याला जी काही त्या कांदातली जी काही अळी असते ती अळीच फक्त माहिती असते, पण ती अळी येते कुठून, तिचा प्रसार कसा होतो, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितपणे माहिती असतील तर मग मात्र तिचं नियंत्रण करणं आपल्याला थोडं सोपं जातं. आता ह्या कंदमाशीच्या एकूण 4 अवस्था असतात. त्याच्यामध्ये कंदमाशी जी आहे, माशी म्हणजे प्रौढ, की ज्याच्या मार्फत पुढची पिढी तयार होते. तर ही माशी साधारणतः डासासारखी पण थोडी आकाराने डासापेक्षा थोडी मोठी असते आणि काळसर रंगाची असते. आणि या माशीचं वैशिष्ट्य म्हणजे हिचे पाय जे असतात हे पाय शरीरापेक्षा थोडे लांब असतात. हिचे दोन्ही पंख जे असतात हे पंख अतिशय पातळ आणि पारदर्शक असतात आणि त्यावर 2 राखाडी कलरचे टिपके देखील आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारच्या माशा ज्या असतात या माशा आपल्याला शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा शेतामध्ये सहजपणे दिसून येणाऱ्या असतात. आणि बऱ्याच वेळा असं असतं की ज्यावेळेस आपला ड्राय स्पेल जास्त प्रमाणात असतो किंवा पावसाळा ज्यावेळेस लांबतो, 2 पावसामधलं अंतर लांबतो, अशा वेळेस या माशीचं प्रमाण वाढलेलं दिसतं किंवा ज्याला भुरभुर पाऊस किंवा ड्रिझलिंग रेन्स म्हणतो, तर अशा वेळेस देखील आपल्याला ह्या माशीचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं. आता होतं कसं, ह्या माशीची जी काही मादी असते ही मादी साधारणपणे कंदामध्ये त्या ठिकाणी अंडी घालायला सुरुवात करते किंवा कंदावर अंडी घालते. ज्या ज्या ठिकाणी कंद जमिनीपासून वर आलेले असतात किंवा खोडाजवळ बुंद्याजवळ उघडे पडलेले कंद असतात अशा ठिकाणी ही साधारणतः मादी अंडी घालते. आणि या अंड्यातनं जे काही अळ्या बाहेर पडतात या अळी अतिशय छोट्या असतात, लालसर रंगाच्या असतात आणि ह्या अळ्यानंतर मग आपल्या कंदामध्ये शिरून त्या ठिकाणी कंद खायला सुरुवात करतात. तर बऱ्याचशा वेळेस कंद खाल्ल्यामुळे काय होतं, या कंदातल्या ज्या काही पेशी असतात त्या मृत पावतात. या अळीची विष्ठा त्या कंदामध्ये पडत असते. आपल्याला वरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्षण दिसत नाही, पण मात्र हे सगळं जमिनीच्या खाली सगळं चाललेलं असतं. आणि बऱ्याचशा वेळेस असे कंद जे असतात हे कंद खाल्ले गेल्यामुळं किंवा त्या अळीने डॅमेज केल्यामुळं
त्या ठिकाणी मग इतर जी काही बुरशी असतात जमिनीमध्ये वगैरे, तर यांचा देखील त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर जी काही सूत्रकृमी असतात, निमॅटोड्स असतात, याचा देखील प्रादुर्भाव होतो आणि कंद त्या ठिकाणी सुकायला किंवा कुजायला सुरुवात होते. कंद मऊ पडतात. बऱ्याच वेळा त्या कंदातनं पाणी सुटून ते बाहेर त्या ठिकाणी कुजलेले आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस आपण हे सगळं जमिनीत उकळून पाहू किंवा झाड आपल्याला दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एक लॉस झालेला शेतकऱ्यांना दिसून येतो. आणि हे सगळीकडे कंदमाशीचं प्रमाण बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळ्याच भागात आहे. आणि या ठिकाणी या माशीचं जर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल, तर सुरुवातीपासून आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, अलर्ट राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी बियाणं निवडताना शक्यतो त्या ठिकाणी बियांमध्ये कुठं चांगल्या प्रतीचं बियाणं असावं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे कोश असतात कंदमाशीचे वगैरे, असं बियाणं त्या ठिकाणी नसावं. नंतर मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा लागवड करताना बीज प्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून काही रासायनिक कीटकनाशक देखील लेबल क्लेम मध्ये आपण वापरू शकता. याचबरोबर मी सांगेल की जमिनीमध्ये लागवड करताना आपण मॅट्रायझियम अॅनिसोप्ली नावाची जी बुरशी आहे, ही बुरशी देखील आपण जमिनीमध्ये मिक्स करून ठेवली, तर या बुरशीची जी काही उपयुक्त बुरशी आहे, हे बीजकण भविष्यात त्या ठिकाणी आपल्या कंदांना त्या ठिकाणी वाचू शकतात. आणि बऱ्यापैकी कंदमाशी ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस वरून फवारणी करायची असते. आणि त्या ठिकाणी जर कंद लागायला सुरुवात होते, अशा वेळेस त्या ठिकाणी एक लेंग वाढतं किंवा अंडी घालण्याचं प्रमाण वाढतं. तर अशा वेळेस जमिनीमध्ये आळवणी देखील करणं गरजेचं असतं. आळवणी करण्यासाठी देखील तुम्ही विविध प्रकारची जैविक कीटकनाशक बाजारात आपल्याकडे मॅट्रायझियम आहे, वर्टिसिलियम आहे, नोमरी आहे, बिवेरिया आहे. याच्यापैकी मॅट्रायझियम खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, बिवेरिया देखील त्या ठिकाणी काम करतं. तर ही वरून फवारणी आणि आळवणी ह्या दोन्ही गोष्टी करायच्यात. बऱ्याचशा वेळी शेतकरी फक्त फवारणी करतो, मात्र खालच्या ज्या काही आळे असतात, कंदामधल्या आळे असतात, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या फवारणीला किंवा मरत नाहीत त्या ठिकाणी. आळवणी जर केली तर वरच्या ज्या माश्या असतात त्या माश्या तशाच असतात. त्याच्यामुळे दोन्हीकडे एका बाजूला आळवणी करणं गरजेचं असतं, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी फवारणी देखील करणं गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी माशांना पकडण्यासाठी किंवा ह्या माशा अट्रॅक्ट होण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारचे आमिष सापळे देखील मिळतात त्या ठिकाणी, जे कंद माशांना आकर्षित करतात. आणि त्या ठिकाणी कंद माशा आकर्षित होऊन अंडी घालण्यापूर्वीच त्या ठिकाणी त्यात पडून मरतात. आणि त्यामुळे जास्त प्रमाणात जेवढ्या माशा मरतील तेवढ्या प्रमाणात अंडी कमी घातली जातील आणि भविष्यात त्या ठिकाणी कंद माशाचा प्रादुर्भाव देखील कमी झालेला आपल्याला दिसून येईल. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात कंदमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मोरे सरांनी सांगितलंय की आपल्याला आळवणी बरोबरच फवारणी पण करणं गरजेचं आहे. लेबल क्लेम मध्ये एखादी कीटकनाशक समजा केमिकली एखादी दोन काय म्हटले साहेब? कीटकनाशक समजा रासायनिक मध्ये काय फवारणी करू शकतो? मोरे सर, त्यांना रासायनिक पद्धतीने पाहिजे. हॅलो, मोरे सरांचा संपर्क तुटलाय, पण सर सांगतीलच आपल्याला लवकरच. सर धन्यवाद. हा, आता जो पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे माळी साहेबांसाठी आहे की माळी सर, हळद पिकामध्ये आपण कोणतं आंतरपीक घेऊ शकतो आणि कधीपर्यंत? बंधूंनो, निश्चितच हळद पिकाचा जर कालावधी बघितला हा 9 महिन्याचा आहे. आणि सुरुवातीला लागवड आपण तिथे करतो मे पासून ते ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 3 महिने हळद पिकाची वाढ देखील कमी असते, पसारा कमी असतो. साहजिकच आपण या 3 महिन्याच्या कालावधीत खरीप हंगामात आपण तिथे कडधान्य वर्गीय पीक माळी सरांचा आवाज येत नाहीये. हॅलो मनोज सर. तर पुढील प्रश्न काळे सरांसाठी आहे.
काळे सर, एक शेतकरी विचारतायत की हॅलो, मला वाटतं डिग्रस मध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला आहे, कारण डिग्रसचे आपले तिन्ही जे शास्त्रज्ञ आहेत ते तिन्हीच्या तिन्ही मीटिंग मधनं लेफ्ट झालेले आहेत. काहीतरी तांत्रिक अडचण डिग्रस मध्ये आलेली आहे सांगलीमध्ये. तोपर्यंत इतर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, म्हणजे मी जेव्हा तज्ञ आपले अवेलेबल होतील त्यावेळेस सांगेन. वैभव साहेब, आपण आहात, आपल्याला काही प्रश्न विचारायचे का? वैभव साहेब, वैभव नानासाहेब साळुंके आपल्या बरोबर आहेत. आपल्याला काय प्रश्न विचारायचे का साहेब? अनम्यूट करून आपण प्रश्न विचारू शकता. नाही, आवाज येत नाही साहेब आपला. आपला आवाज येत नाही. नाही, आपला आवाज येत नाही, अजूनही नाही येत. नाही सर, नाही, आपला आवाज येत नाहीये. सर. हा सर, हॅलो. आंतरपिकाच्या संदर्भात आपण बोलत होतो. तर कोणती आंतरपिकं घेता येतील आपल्याला? शेतकरी बंधूंनो, आपण जे काही आंतरपीक हळद पिकामध्ये लागवडीसाठी निवडणार आहात त्यांची निवड करताना काळजी घ्यावी. त्यांचा जो म्हणजे विस्तार आहे तो आटोपशीर असावा, कमी कालावधीचा असावा. तर अशा वेळेस मटकी, उडीद, मूग, तूर या व्यतिरिक्त भाजीपाला पिकांमध्ये वाल, बीन या पिकांची आपण हळदीमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. जर आपण मिरची पीक घेणार असाल तर लाल मिरचीसाठी नियोजन करावं. म्हणजे मिरची लाल झाल्यावर एकच तोडा करायचा. हिरवी मिरची काढताना बरेचदा आपण मजूर लावतो, ते मजूर वेडेवाकड्या शेतामध्ये चालतात, परिणामी खाली हळदीच्या गड्ड्यांना मार बसतो किंवा इजा होतो. तर पिकांची निवड करताना अशा पद्धतीने याच पिकांची निवड ही करावी. त्या व्यतिरिक्त मका किंवा ऊस अशी जी काही खादाड पिकं आहेत किंवा अधिक पसाऱ्याची पिकं आहेत ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आंतरपीक म्हणून निवडू नयेत. तर अशा पद्धतीने निवड ही करावी. ठीक आहे. धन्यवाद सर. संग्राम काळे सर, आपल्यासाठी एक प्रश्न असा आहे की अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हळद आणि आले या दोन्ही पिकांमध्ये सारखंच आहे का वेगळे? आणि वेगळं असेल तर कशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे? आवाज येतोय? हो हो, हॅलो. येतोय. हा, तर प्रथमतः आपण हळद पिकाविषयी थोडीशी हळद पिकाच्या अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये हळदीचा जो हेक्टरी डोस आहे 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश. आले पिकाच्या बाबतीमध्ये मात्र तो 120 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश प्रति हेक्टरी. हा मी हेक्टरी म्हणजे 2.5 एकराचा डोस सांगितला. तर याच्यामध्ये हळद पिकाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर त्याच्यासाठी पहिला जो मुख्य भाग आहे अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमधला तो आहे जैविक खतांच्या बाबतीतला. हळद पिकासाठी आपल्याला एकरी 5 किलो मायक्रोरायझा, 2 किलो पीएसबी आणि 2 किलो आझोस्पिरिलम हे आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपले जे हळदीचे कंद आहेत जे लागवडीसाठी वापरणार आहोत त्यांना आपण 15 ते 20 मिनिटं त्या कंदांना बुडवायचं आहे आणि मग त्याची लागण करायची आहे. त्या लागणीच्या पूर्वी आपल्याला एकरी 10 टन शेणखत आपल्याला त्या हळदीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जमिनीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे. हॅलो. हा सर, बोला तुम्ही. हा, याच्याशिवाय लागणीच्या वेळेस आपल्याला स्फुरद आणि पालाश म्हणजे जर सांगायचं झालं
सर आपल्याला एकरी 5 गोण्या सुपर फॉस्फेट आणि साधारणतः 1.5 गोणी म्हणजे 66 किलो पोटॅश आपल्याला लागणीच्या वेळेस हळद पिकाला द्यायचा आहे. आणि जो नत्र खताचा जो डोस आहे, कारण हळदीचं पीक हे उशिरा उगवतं आणि त्याची पहिली वाढ उशीर असते. तर उगवणीनंतर म्हणजे लागणीनंतर आपल्याला 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला पहिला खताचा डोस द्यायचा आहे, युरिया खताचा. तो साधारणतः 86 किलो युरिया आपल्याला एकरी, आणि त्याच्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये परत 86 किलो युरिया आपल्याला द्यायचा. हे झालं हळदीच्या पिकाच्या बाबतीत अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. त्याच्याबरोबर आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट पण आपल्याला द्यावी लागतात. तर आपण जर जमिनी वाटे देणार असू मायक्रोन्युट्रिएंट, तर एकरी 8 किलो झिंक सल्फेट आणि 8 किलो फेरस सल्फेट आपल्याला शेणखतामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. आपण जर ते देत नसू तर आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2 या खताच्या 1% द्रावणाची फवारणी, म्हणजे आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम, 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला ते 10 मिली मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2 घ्यायचा. आणि 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या महिन्यामध्ये 1 महिन्याच्या अंतराने आपल्याला 3 फवारण्या द्यायच्या. हळद पिकाच्या बाबतीमध्ये असं आपल्याला नियोजन करता येतं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. त्याच्याशिवाय आले पिकाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला थोडासा बदल करायचा की आले पिकाच्या बाबतीमध्ये जे आपल्याला नत्र खताची मात्रा आपण जी हळद पिकामध्ये जी 2ऱ्या आणि 4थ्या महिन्यामध्ये देतो, ती आले पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला 3 स्प्लिट मध्ये द्यायचे. तर ती 3 स्प्लिट मध्ये करताना 120 किलो नत्र प्रति हेक्टरी म्हणजे साधारणतः 35 किलो युरिया एकरी. तर 35 म्हणजे युरिया खत आपल्याला 35 किलो लागणीच्या वेळेस, त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी 35 किलो आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने आपल्याला 35 किलो असं युरिया खताची मात्रा आपल्याला विभागून द्यायची आहे. स्फुरद आणि पालाश खतं जे आहेत त्याच्यामध्ये साधारणतः एकरी 4 गोण्या सुपर फॉस्फेट आणि 1 गोणी पोटॅश एकरी आपल्याला लागणीच्या वेळेस आले पिकाला द्यायचे. हे झालं जर आपण जमिनीतून खतं देत असू तर त्या बाबतीतलं नियोजन. बाकी बायो फर्टिलायझर म्हणजे सेंद्रिय खतं आणि हे हळदीसारखंच आपल्याला पेरणीच्या वेळेस, लागणीच्या वेळेस आपल्याला त्यांना कंदळ ट्रीटमेंट द्यायचे. हे झालं याच्या बाबतीमध्ये की अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. जर आपण ड्रीप मधून करणार असू, ड्रीपद्वारे जर आपण ही खतं देणार असू, तर आपल्याला आपला जो डोस आहे त्याच्यात आपल्याला 25% आपल्याला डोस कमी करायचा आहे. आणि 15 दिवसानंतर, लागणीनंतर 15 दिवसांनी तो डोस दर आठवड्याला असा 30 समान हप्त्यामध्ये आपल्याला विभागून द्यायचा. म्हणजे जर आता समजा हळदीचा डोस आहे 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश प्रति हेक्टरी, तर तो आपल्याला 25% कमी करतो. म्हणजे 150 किलो नत्र किती परत 25 किलो 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश असा आपल्याला एवढा डोस हेक्टरी आहे. तो आपल्याला 15 दिवसानंतर दर आठवड्याला 30 समान हप्त्यामध्ये विभागून द्यायचा. तो सांगता माझ्याकडे मी आता कॅल्क्युलेट केला तर तो येतो सांगता एकराचा डोस सांगतो की आपल्याला दर आठवड्याला एकरी 4 किलो युरिया, 1.25 किलो 1261 आणि 2 किलो 0050 ही आपल्याला मात्रा आपल्याला फर्टिगेशन मधून दर आठवड्याला द्यायचे. असं 30 समान हप्त्यामध्ये द्यायचे. असं जर केलं तर आपल्याला खतामध्ये बचत होईल आणि उत्पादनामध्ये आपल्याला निश्चित वाढ होईल. विकास आवाज येत नाही. हॅलो हॅलो येतो सर, तुम्ही बोला सर. काय साहेब बोला, येतो आवाज. हा हा, सर. नाही माझं सांगून झालं. भालेराव सर हॅलो सर, आवाज भालेराव सर येतो? तुम्ही अनम्यूट आहे, अनम्यूट करा. हा सर बोला, शेतकरी बंधूंना बोला. हा बोला. हा सर, मी अनिल समृद्ध बोलतो. बोला. हा सर, ते अगोदर मला बरेच तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले असतील तर मला काही आवाजच आला नव्हता, अगोदर येतच नव्हता आवाज.
हा हा तर सर ते एक सध्याची जी समस्या आहे सर, निमेटोड एक 10 दिवसाला कंटिन्यू येतोय सर. आल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉलिक्यूल जरी दिले तर एक 10 दिवसानंतर परत दिसतोय सर. काय दिसतंय मला समजलं नाही. निमेटोडची समस्या निमेटोड. कंटिन्यू कंटिन्यू येते सर, म्हणजे एक 8-10 दिवसानंतर परत उद्भवते असं. मला वाटतं मोरे साहेब सांगू शकतील त्याच्याबद्दल जास्त माहिती चांगल्या प्रकारे. हा हा आहेत हा का? हा. हॅलो. हॅलो. हा सर, मग ते त्याबद्दल हा एकच मिनिट. हॅलो. हा बोला सर, येतोय हा, आवाज. बोला. सर म्हटलं निमेटोडचं कंटिन्यू म्हणजे एक 10 दिवसाला आपण पॅसोलिमायसिन दिलं किंवा कुठल्याही बॅक्टेरिया दिल्या तरी कंटिन्यू निमेटोड एक 10 दिवसानंतर येतोय सर असं. बऱ्याच वेळा आता होतंय कसं माहिती का, आपल्याकडे जे सूत्रकृमी आहेत किंवा निमॅटोड आहे तर हो सर. ह्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेलं आहे. हो आणि सर. आवाज येतोय? हा येतोय सर, येतोय. तर निमॅटोडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात सगळीकडेच वाढतंय. म्हणजे पूर्वी जी काही पिकं निमॅटोडला किंवा सूत्रकृमीला सेफ म्हणायचो आपण किंवा जी बळी पडत नव्हती, ती पिकं देखील आपल्याला निमॅटोडमुळे सध्या बळी पडताना दिसत आहेत. आणि बऱ्याच वेळा असं होतंय की आपल्या ज्या काही जमीन आहेत त्या जमिनीमध्ये पूर्वी निमॅटोड नव्हते. आता हळूहळू भरपूर साऱ्या स्पेसिस निमॅटोडच्या वाढायला लागलेल्या आहेत. आणि या स्पेसिस ज्या वाढतायत किंवा निमॅटोडचं जे काही तुमची पिकं जी वाढतायत ते जमिनीमध्ये, निमॅटोड एकतर उघड्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही, जमिनीमध्ये असतोय आणि त्याचा जो काही प्रादुर्भाव आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली. याला कारण म्हणजे आपण वेळ जी काही पिकं रिपीटेडली घेतोय त्या ठिकाणी, तर ती पिकं घेतल्यानंतर आपण हा विचार करत नाही की आपल्या जमिनीत निमॅटोड्स आहेत नाहीत किंवा भविष्यात काय येणार आहे. बऱ्याच वेळा आपलं होतं की आपण कंटिन्युअस पिकं घेतोय त्या ठिकाणी आणि हो सर. जमिनीत असल्या कुठल्याही प्रकारची आपण जर कीटकनाशकं वगैरे जर त्या ठिकाणी देत असेल, तुम्ही सांगताय बऱ्याचशा वेळेस, तर त्याच्यामुळे निमॅटोडचं त्या ठिकाणी नियंत्रण होत नाही. पण याला पिकांच्या फेरपालटी वगैरे आवश्यक आहेत. कारण आणि जी काही निमॅटोडला कमी करणारी जी पिकं आहेत ते घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मे मध्ये सोडलं मी रिडेव्हलपमेंट शिकायला जे रामबागमध्ये. हॅलो. अलर्ट करणं गरजेचं यासाठी कुठला बाजार मधला मॉलिक्यूल आपण देऊ शकतो सर? हॅलो. नाही, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल आहेत, पण आता सध्याची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी जर वेळेत व्यवस्थित नाही दिलं किंवा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित नाही ठेवलं, सुरुवातीपासून जर लक्ष नाही ठेवलं, त्याला इंटिग्रेटेड आपल्याला अप्रोच ठेवावा लागेल. इंटिग्रेटेड अप्रोच मध्ये आपण त्या ठिकाणी निंबोळी पेंडीचा वापर केला पाहिजे किंवा पावडरचा वापर केला गेला पाहिजे. प्लस आपल्याकडे झेंडूच्या आपण मर्यादे लागवडी केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी तो निमॅटोड आपला कमी होईल. फक्त जर आपण रासायनिकवर जर भर देत असू तर त्या ठिकाणी निमॅटोड भविष्यात देखील आपल्याला कंट्रोलमध्ये आलेला दिसणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेटेड अप्रोचच ठेवला पाहिजे, तरच निमॅटोड कंट्रोल. जर मध्ये हॅलो. आवाज गेलाय वाटतंय सरांचा. मोरे सरांचा आवाज गेलाय. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तोपर्यंत. तर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे हळद पिकामध्ये तण नियंत्रण कसं करावं या संदर्भात एक प्रश्न आहे. तर मनोज माळी सरांना मी विनंती करतो की त्यांनी तण नियंत्रणासंदर्भात सांगावं. येस, हो. शेतकरी बंधूंनो, आपण या हळद पिकामध्ये लागवड करताना मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर करावा असे शिफारस करत असतो. शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, उत्पन्नात वाढ होते, सगळ्यांना माहिती. साहजिकच मग या शेणखताबरोबर तणांच्या बिया मोठ्या प्रमाणात येतात. मग अशा वेळेस हळद पेरल्यानंतर किंवा हळदीची लागवड केल्यानंतर देतो त्याच्या आदल्या दिवशी आपण जे उगवणपूर्व तणनाशक असतात, जसं की ॲट्रॅजिन आहे, ज्याला आपण ॲट्रॅटॅप म्हणतो किंवा ॲट्रॅगार्ड म्हणतो, हे उगवणपूर्व तणनाशक 1 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्या उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी.
ही फवारणी केल्यामुळे ज्या तणांच्या बिया शेतामध्ये असतात आणि ज्या आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु जर पाणी दिलं तर ते उगवून येतील, तर या बिया मरून पडतात. म्हणून आपण त्याला म्हणतो की उगवण पूर्व तणनाशक ॲट्रेझिन 5 ग्रॅम पाण्यात घेऊन फवारणी करावी. रडायला लागलं तू. त्यानंतर साधारणतः 8 आपण आंबोनीचं पाणी देतो, मग परत काही तण उगून येतात. मग अशा वेळेस लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी जरी तण वगैरे आले, खास करून एकदल तण आपण त्याला लवळा हरियाली म्हणतो, मग अशा वेळेस ग्लायफोजेट जे बाजारात राऊंडअप या नावाने मिळतं, हे तणनाशक 1 लिटर पाण्यामध्ये 4 ते 5 मिली या प्रमाणात घेऊन फवारणी ही करावी. नंतर लागवड केल्यापासून साधारणतः 25-26 दिवसांनी हळदीचे कोंब बाहेर यायला सुरुवात होते, पानं बाहेर यायला सुरुवात होते. मग अशा वेळेस एकदाची का हळद उगून आली तर मग अशा वेळेस कोणतंही तणनाशक या पिकामध्ये चालत नाही. मग याला पर्याय म्हणून महिलांकडून खुरपणी करून घेणे किंवा बैल कोळपे फिरवणे किंवा सायकल कोळपे फिरवणे हे असे आपल्याला उपाय हे करावे लागतात. तर अशा पद्धतीने हळद पिकात तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण हे करावे. धन्यवाद सर. म्हणजे आपण रासायनिक पद्धतीनं रासायनिक तणनाशकांचा वापर करून त्याच पद्धतीनं आपण आपले जे मजूर आहेत त्या मजुरांचा वापर करूनही तण नियंत्रण करू शकतो. सर पुढचा जो प्रश्न आहे तो डॉक्टर महाजन सरांसाठी आहे की सर करपा रोग मोठ्या प्रमाणात येतो हळदीवरती, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदम कॉमन आहे. तर या करपा रोगाचं ऍक्च्युअली लक्षण काय आहेत आणि याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल आणि तो होऊ नये म्हणून काय करावं असे कशा शेतकऱ्यांनी विचारलंय. आता करपा रोग जो आहे तो खर तर शेतकरी बांधव पानावरील ठिपके असेल तरी त्याला करपा म्हणतात. कंदकुजीमुळे पानं करपली तरी सुद्धा करपा म्हणतात. तर कंदकुज तर आता बऱ्यापैकी सर्व शेतकरी बांधवांना माहीत झालेली आहे. आपण पानावरील ठिपके ज्याच्यामुळे पुढं त्या ठिपक्यांचं प्रमाण वाढत जाऊन पानं करपतात, हा जो रोग आहे ह्याच्याबद्दल थोडस माहिती घेऊ आणि हाच जास्त घातक ठरतोय. तर पांढरट रंगाचे ठिपके पानावर दिसायला सुरुवात होते. शक्यतो हे ठिपके जी जून पानं आहेत सुरुवातीची त्याच्यावर बारीक बारीक गोलाकार अशा स्वरूपाचे ठिपके दिसतात. अनेक ठिपके एकत्रित येऊन शेवटी त्या पानाचा मोठा भाग हा करपलेला दिसतो. आधी खालची पानं नंतर हळूहळू हळूहळू हे ठिपके शेंड्याकडे वाढत जातात. तर फायलोस्टिक्टा नावाच्या बुरशीमुळं हे ठिपके येतात आणि ह्याचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं असतं. आता हे ठिपके साधारणतः पाऊस ज्या वेळेला आता बंद व्हायची वेळ आलेली असते, म्हणजे सप्टेंबर महिना निम्मा संपला की मग बऱ्यापैकी दिसायला लागतात. आणि याच वेळेला हळद असो अगर आले असो इथून पुढं कंद पोसवण्याची प्रक्रिया ही झाडाची सुरू होणार असते. कंदाची वाढ होणे, कंदाचं वजन वाढणे, हळदीला जास्त प्रमाणात फिंगर्स येणे. तर नेमकं ह्या काळामध्ये आल्या पिकासाठी हे जास्त घातक ठरतं. कारण पानं नाहीत म्हणून प्रकाश संश्लेषण होत नाही आणि प्रकाश संश्लेषण नाही म्हणून खाली आल्याच्या कंदांची वाढ होत नाही. आता हे झालं आल्यामध्ये. हळदीचा जर विचार केला तर हळदीच्या पानावर करपा येतो. पानाच्या कडेपासून करपायला सुरुवात होते आणि आत आत सरकत जातं. कधी कधी मध्येच कुठेतरी लंबगोलाकार असा चट्टा उठतो आणि वाढत जातो. हळूहळू पूर्ण पान सुद्धा वाळून जातं. मला वाटतंय आतापर्यंतचा जर विचार केला ह्या 4 महिन्यातला तर खालची 2 ते 3 पानं बऱ्यापैकी वाळून गेलेली आहेत आणि त्याच्यावर करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळंच ते वाळलेलं दिसून येते. तर कॉलिटॉट्रिकम कॅप्सिसी नावाची बुरशी हळदीमध्ये ह्या करपा रोगासाठी कारणीभूत असते. आता आले असो अगर हळद असो, या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एकच औषध शिफारशीत आहे, ते म्हणजे अझॉक्सिस्ट्रोबिन 18.2% अधिक डायफेनकोनॅझोल 11.4% SC. म्हणजे बाजारामध्ये हे एमिस्टार टॉप किंवा भूमिपुत्र किंवा अझोझोल किंवा गोडिवा सुपर
या नावानं वेगवेगळ्या कंपन्यांचे हे प्रोडक्ट उपलब्ध आहेत आणि ह्याचा वापराचं प्रमाण जे आहे ते 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली या प्रमाणात घेऊन हे औषध फवारणं गरजेचं आहे. हे औषध फवारताना एक काळजी घेतली पाहिजे की औषध फवारल्यानंतर किमान 3 ते 4 तास पाऊस पडणार नाही असं वातावरण बघून आपण ती फवारणी करणं आवश्यक आहे. महत्वाची बाब अशी आहे की जोपर्यंत आपण रोगट पालापाचोळा हळदीचा असो आल्याचा असो रोगट पालापाचोळा बाजूला काढून जाळून टाकत नाही तोपर्यंत या रोगासाठी कुठलंही औषध प्रभावशाली दिसत नाही. म्हणून या रोगाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी फवारणी करण्यापूर्वी पहिल्यांदा मजूर लावून हे रोगट असलेला पाला जो आहे तळातला तो काढून घेऊन पिकाची स्वच्छता करणे. दुसरी बाब, त्या शेतामध्ये जर पाणी साठून राहत असेल तर पाण्याचा निचरा कसा होईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर फवारणी आता जे मी सांगितलं ॲझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायफेनकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी याची 15 दिवसाच्या अंतराने किमान 2 फवारण्या घ्याव्यात जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव हा कमीत कमी राहील. या व्यतिरिक्त हा रोग जो आहे हा बियाणामार्फत प्रसारित होतोय. हा रोग रोगट अवशेषामध्ये मातीमध्येही जगतोय त्यामुळे तिथेही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करताना कार्बेंडॅझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये कंद 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून या बियाणामार्फत प्रसारित होणारे बीजाणू आहेत त्याचा जागेवर नायनाट होईल. त्यानंतर आपण बीज प्रक्रियेमध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी क्लोरपायरिफॉसचा सुद्धा समावेश करतो. क्लोरपायरिफॉस 20% EC 2 मिली प्रति लिटर पाणी अधिक कार्बेंडॅझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीचं द्रावण बुडवून त्यात 15 ते 20 मिनिट कंद चांगले बुडवावेत आणि नंतर सावलीमध्ये कंद ठेवावेत ते आणि मग शेतात ते लागणीसाठी वापरावेत. ही पहिली. आता हा रोग मातीमध्ये सुद्धा जगतोय आणि मातीमध्ये कुठलंही रसायन जास्त प्रमाणात ओतणं हे कधी घातकच. म्हणून आपण शाश्वत आणि जैविक अशा उपायांकडे वळणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी एकरी किमान 2 किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जैविक बुरशीनाशक बेड तयार करताना मातीमध्ये मिसळून देणं आवश्यक आहे. म्हणजे पुढे जाऊन हा पानावरील करपा असो अगर पुढे जाऊन कंदाला बाधा ठरणारी कंदकूज असो याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा ट्रायकोडर्मा आपल्याला मदत करेल. या पद्धतीनं या पानावरील ठिपका रोगाची लक्षणं आणि उपाय आहेत. विकास सर. धन्यवाद सर. थोडक्यात करपा हा एक हळद आणि आले या दोन्ही पिकांमध्ये एक महत्वाचा रोग आहे आणि तो उत्पादनावरती बऱ्यापैकी परिणाम करू शकतो असं आपल्याला आताच सरांनी सांगितलेलं आहे, महाजन सरांनी. महाजन सरांचा यामध्ये चांगला अनुभव आहे हळद पिकाच्या रोग नियंत्रणामध्ये. तर आपल्याला त्यांचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे या फेसबुक पेजवरती आम्हाला रिक्वेस्ट करा, आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे आपल्या बरोबर एक शेतकरी मगाशी जॉईन होते, मला वाटते महाराष्ट्राच्या बाहेरचे होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपण हिंदी किंवा इंग्रजीतनं बोलावं, परंतु आपले मेन टार्गेट हे महाराष्ट्रीयन शेतकरी असल्यामुळं आपल्याला शक्य नाही. सो आई रिक्वेस्ट द फार्मर रवि कुमार एथियस्ट या नावानी आप ज्वाइन हुए थे, तो मैं आपको बोल सकता हूँ कि आप हमारा ये जो वेब पेज है इस पे लाइक कीजिए. मेरा नंबर आपको मिल जाएगा. मेरा नंबर है 7588062538. उस पर आप कॉल कीजिए. मैं आपको इंग्लिश या हिंदी में जो जानकारी चाहिए टर्मरिक और जिंजर पे वो मैं आपको दे दूंगा. तर अशा पद्धतीनं म्हणजे समाज माध्यमांचा किती परिणाम होतो बघा शेतकरी बांधवांनो, की महाराष्ट्राच्या बाहेरल्या शेतकऱ्यांपर्यंत ही आपली लिंक जाते आणि तिथले शेतकरी आपल्या बरोबर जॉईन होतात.
परंतु भाषेची बंधनं आहेतच. आणि तरी पण मी त्यांना अपील केलंय की त्यांनी मला कॉल करावं, मी त्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये माहिती सांगेन. जवळजवळ 1 तास झाले आपण विविध विषयावरती बोलतोय. एक शेतकरी आहेत आपल्या बरोबर. सर, आपलं काही प्रश्न असेल तर विचारा. 413-722 नावाने आपण जॉईन आहात. हा सर, नमस्कार. हा. सर, सुरुवातीला ज्यावेळेस आपली मीटिंग चालू झाली त्यावेळेस मला बऱ्याच टाइम आवाजच येत नव्हता, आवाज ब्रेक होत होता. हो. तर ते माझा ते निमेटोड विषयी जो प्रश्न होता सर, तर हम्म. तो पॅसिलोमायसिन दिल्यानंतर एक 8 ते 10 दिवस सुटतो सर. मग त्याच्यासाठी कंटिन्यू काय केलं पाहिजे तो एक प्रश्न आहे. सर, आणि आपण आहे ना पॅसिलोमायसिस कुठून घेता? सर, मी विद्यापीठाचं सोडवतं, एक बायोमिक्स नावानं पण सोडवत आणि हे पण IPL कंपनीचे येतं बघा, ते नाही, पण सोडवत. शक्यतो आपण काय करा माहितीये का, विद्यापीठ जी जैविक घटक तयार करतात ते आपल्याला अतिशय उत्तम प्रतीचे मिळतात. त्यामुळे एक तर तुम्ही मराठवाडा कृषी विद्यापीठ किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पण आपल्याकडे ट्रायको प्लस नावाने, की ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा अधिक पॅसिलोमायसिस अशा हो सर. दोन्ही पद्धतीचे बुरशी असलेला आपल्याकडे एक प्रॉडक्ट आहे. तर त्याचा जर वापर केला आणि दर 15 दिवसाला जर आपण त्याचं ड्रेंचिंग जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे नक्कीच रिझल्ट आपल्याला दिसतील. त्यासाठी आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठामधनं ते घेऊन जावं लागेल किंवा आपण बायोमिक्सचा कंटिन्यू उपाय करा. म्हणजे विकास सर, असं विकास सर, कारण हे हा थांबा. काय झालंय, बायोमिक्स मध्ये अल्प प्रमाणात पेसिलोमायसिस आहे हो, आणि खूप अल्प ते प्रमाणात दिसतं. ते निमॅटोडच्या नियंत्रणासाठी तेवढं पुरेसं ठरत नाही. आता जर एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती यांची जशी आहे की यांचा प्रादुर्भाव खूप जास्त झालेला आहे, खूपच जास्त आहे. अशा वेळेला सोल पेसिलोमायसिस असणारा प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रायकोडर्मा प्लस हा जो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आहे किंवा मला वाटते परभणीला सुद्धा केवळ पेसिलोमायसिस सुद्धा कदाचित तुम्हाला उपलब्ध होईल. तिथून घ्या, इकडून घ्या, पण विद्यापीठाचा घ्या आणि त्याचं ड्रेंचिंग करा. आणि बाकीचं केमिकलचा जास्त मारा करू नका, कारण एका ठराविक मर्यादेपर्यंत केमिकल नियंत्रण दिल्यासारखं वाटतं. परत 4 दिवसांनी पुन्हा होतं तसं ते सुरू होतं आणि एकदा का रेजिस्टन्स डेव्हलप झाला की पुन्हा तो निमॅटोड सुद्धा केमिकलला दाद देत नाही. आता तुम्ही मला वाटतं वेलम प्राईमची वगैरे काहीतरी ड्रेंचिंग यापूर्वी दिलीच असणार आहे. दिलेली आहे नाही का सर, वेलम प्राईमची? नाही सर, आपण वेलम प्राईम वापरलंच नाही, कारण मी जसं आलं करतो सर, तसं आपल्याला सगळं जैविक मधूनच रिपोर्ट एकदम बेटर मिळतात सर. पण ह्या वर्षी असा प्रॉब्लेम झाला की पाहिजे तेवढं असं नियंत्रण मिळत नाही सर. हा, मग पहिलं तुम्ही एक करा, पिकाची फेरपालट करा. एकाच जमिनीमध्ये तुम्ही आलं आणि हळद हे जर पुन्हा पुन्हा होत असेल तर निमॅटोडचं प्रमाण हे वाढणार आहे. त्या जमिनीमध्ये एकतर कडधान्य घ्या, एखादा तृणधान्य घ्या किंवा एखादा शक्यतो भाजीपाला घेऊ नका, इतर पिकं अशी घ्या जेणेकरून त्यातला निमॅटोडचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. किमान 2-3 वर्ष तरी तुम्हाला ही फेरपालट करणं गरजेचं आहे. आणि नेहमी हळद आले उत्पादकांनी एक बाब करणं गरजेचं आहे की प्रत्येक वर्षी प्लॉट बदलायचा. एकाच प्लॉटमध्ये पुन्हा आल्यावर आलं घ्यायचं नाही, नाहीतर मग निमॅटोड वाढणार, गंधकूज वाढणार, करपा वाढणार आणि बॅक्टेरियाला सुरुवात होणार. ह्या समस्या मातीमधून सुरू होतात आणि म्हणून फेरपालट होणं हे जास्त आवश्यक आहे. ठीक आहे सर, तिथं आपण म्हणजे नवीनच शेत होतं सर, तिथं म्हणजे याच्या अगोदर कपाशी, हरभरा वगैरे म्हणजे आलं मग कधीच अशा घेत. परिस्थितीत मी तुम्हाला सांगतो, नवीन शेत होतं तरी सुद्धा निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला. याचा अर्थ तुम्ही जे बियाणं जे निवडलेलं आहे त्या बियाणामधूनच याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे तिथं लक्ष द्या की बियाणाची निवड करताना आपली कुठं चूक झाली का, ते व्यवस्थित पाहून घेतलं का. आणि त्यातून जर बियाणातून बाधा होत असेल तर त्याला काय आपण करू शकणार नाही या स्टेजला, पण इथून पुढे मात्र काळजी घेऊ शकतो. बरोबर सर, बरोबर. थोडक्यात शेतकरी बांधवांनी सचिन महाजन सरांनी सांगितल्याप्रमाणे बियाणं व्यवस्थित निवडायचे. कारण या आलं आणि हळद या दोन्ही पिकांच्या बियाण्याबरोबर तिथली जी लोकल माती असते ती येत असते. निमॅटोड जे आहेत, सूत्रकृमी जे आहेत, या मातीमधनं प्रसारित होत असतात आणि त्यासाठी या बियाण्यांचं व्यवस्थित असं आपण बीज प्रक्रिया जी म्हणतो ती करणं आवश्यक आहे. तर गेले 1 तास झाले आपण आलं आणि हळद या पिकातील ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि त्याच्यावरील उपाय यावर बोलत आहोत.
आता मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या काही अडचणी नाही आहेत आणि माझ्याकडचे प्रश्नही संपलेले आहेत. तर मी शेवटच्या कार्यक्रमाकडे वळतो. शेवटचा एक फॉर्मल वोट ऑफ थँक्स ज्याला आपण आभार प्रदर्शन म्हणतो त्या कार्यक्रमाकडे मी जातोय. आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी आपण हळद व आले पिकातील समस्या व त्यावरील उपाय या संदर्भात दुपारी 3 वाजता एक विचारा तुम्ही सांगतो आम्ही या सदराअंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे विद्यापीठातील जे संशोधन आहे ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी आपण या ऑनलाईन प्रणालीचा वापर करतो. तर या आभार प्रदर्शनामध्ये मी सर्वात प्रथम जे आभार मानतो ते आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे आभार मानतो की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, की ज्यांनी नेहमीच आम्हाला या कार्यक्रम घेण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाने सर, त्याचप्रमाणे संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर व संचालक अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर दिलीप पवार सर, या तिन्ही संचालकांचे मी आभार मानतो. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून घेत असतो. त्याच पद्धतीनं मी विशेष आभार मानेन डॉक्टर महानंद माने सर, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेहमीच आम्हाला विविध कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. मी महानंद माने सरांचेही खूप खूप धन्यवाद मानतो. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विभागीय विस्तार केंद्राचे जे प्रमुख आहेत कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर यांचेही मी खूप खूप आभारी आहे, कारण ते आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करतात असे नवनवीन कार्यक्रम घेण्यासाठी. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित राहिलेले सर्व जे काही माझे शास्त्रज्ञ आहेत, ज्यामध्ये डॉक्टर संतोष मोरे सर जे प्रमुख आहेत अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे डॉक्टर मनोज माळी सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली, त्याचप्रमाणे डॉक्टर सचिन महाजन वनस्पती रोगशास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली व डॉक्टर संग्राम काळे सर सहाय्यक प्राध्यापक मृदविज्ञान कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली. तर या सर्वांचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या कार्यालयातील डॉक्टर मृणाल आजोतीकर सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार, त्याच पद्धतीने डॉक्टर सुनील जोगदंड सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या यांनी विशेष असे प्रयत्न केले. या सर्वांचे मी आभार मानतो आणि सदर कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आणि कार्यक्रम संपण्याच्या अगोदर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पुढच्या आठवड्याच्या शुक्रवारी 3 वाजता बरोबर आपण याच वेळी म्हणजे 3 वाजता आपला जो नवीन कार्यक्रम आहे विचारा तुम्ही सांगतो आम्ही, या अंतर्गत आपण रब्बी ज्वारी पिकाचे नियोजन या संदर्भात कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विविध विषयातील तज्ज्ञ या कार्यक्रमासाठी आपल्याकडे उपस्थित राहणार आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.